मला तर घट्ट काय कळत नाही काय करायचं आहे. मी अजून इथेच आहे. मला ती एक काकी भेटल्या होत्या, ती फिलिपिन्सवरून होती आणि तिने काहीतरी खाल्लं मग नॉनव्हेज व्हेज समथिंग काहीतरी, मला काय कळालंच नाही तिथं. आणि मग कल्टी मारूया. ती पण गेली आणि मी पण निघालो. मग तिला काहीतरी हॉटेलमध्ये जायचं, स्टे करायचं. मी बोललो मला फिरायचं आहे. तिला पण फिरायचं होतं. मी एकटा फिरणार, मला नाही कोणाबरोबर फिरायचं आहे. 5 स्टार. पण इकडे काय व्हेज फूड मला दिसत नाही. आणि मी फक्त कन्वर्ट केलं 100 भात. आणि मी प्राईस बघतोय प्रत्येक फूडची, प्रत्येक साधं छोटंसं प्लेट व्हेजमध्ये समथिंग 50 भात वगैरे असं आहे. बोलो करू काय मी संध्याकाळपर्यंत, आणि मला नाही कन्वर्ट करायचं आहे तेवढे. बघूया. स्टारबक्स दिसलं होतं, आपण स्टारबक्स ट्राय करूया. कॉफी तरी बघूया कितीला आहे. आणि तिथून मग कुठेतरी मॉलमध्ये जाऊ की कुठे जाऊ. आणि चालेल ते नेटवर्क पण नाही आहे आता. थोडंफार तरी फ्री वायफाय द्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडे. ॲटलिस्ट लेओवर आहे त्यांना तरी द्यायला पाहिजे होतं. पोपट केलं आहे नुसतं. तर आय डोंट नो आहे तिकडे. डोंट नो व्हॉट टू डू. बर्गर किंग दिसलं आहे मला. जरा ती चांगली गोष्ट आहे, बर्गर किंग दिसते. तर चायना टाऊन पण आहे. आता मला माहिती नाही पण चायना टाऊनमध्ये काय आहे मी दाखवतो तुम्हाला. हे चायना टाऊन आहे, त्यापुढे बर्गर किंग पण आहे. चाम नूडल्स. सी बर्गर किंगचं काय आहे. नेक्स्ट स्टॉप येणार आहे बांगथाप चांग. बांगथाप चांग. आणि इकडचे रस्ते जबरदस्त आहेत, एकदम भारी आहेत. कुठे कुठे तुटलेले नाही आणि खूप छान वाटतंय. वाईट पण छान आहे, माइल्स आहे तिकडे कुठे आता मी जाणार आहे पायात थांबलो. मी इथून चढलो, सुवर्णभूमीवरून चढलो. आता मी जाणार आहे शेवटची स्टॉपिंग पाया. सो पाया 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 पाय. तिथून एका मॉलमध्ये जायचं आहे. हो, आता किती वेळ लागतोय. मला संध्याकाळी 6 वाजता इथे पण यायचं आहे. सो लेट्स सी काय आहे. तर मला छान वाटतं हे. मला पट्टायाला नाही जायचं आहे. पायात पायात खायला यायला जवळपास अर्धाच लागणार. ट्रॅम्प चेंज करायचं. मी आता पायात खायला चालू आहे, पण हे काहीतरी ग्रीन झोन आहे. सो मी तिथे होतो, तिथून इथे आलो. आणि मी जस्ट फक्त कॅरी केले होते 100 भात ओनली. मला असं वाटलं 2-3 भातमध्येच होऊन जाईल एका ट्रॅव्हलचं कॉस्ट. बट नाही, हे एका सुवर्णभूमी ते पायात आहे, ते रेड लाईन आहे तिथपर्यंतच यायला जवळपास 45 भात लागतात. मग बोलो संपला विषय तिकडे. मग मी काय केलं की आता परत कन्वर्ट केले. माझ्याकडे थोडेफार ऑस्ट्रेलियन डॉलर्स होते. मग मी ते कन्वर्ट केलं जातं. 50 ऑस्ट्रेलियन डॉलर होते, त्याचे मला समथिंग 1125 रुपये 25 भात मिळाले. सो ठीक आहे. मला संध्याकाळपर्यंत जसं पण काढायचं आहे, संध्याकाळी जसं पण मला जेवायचं आहे. आता माझी पाठीमागे ट्रॅम्प पण आली आहे, मी जातो. नंतर बोलतो तुमच्याशी. छान आहे ट्रॅम्प या, शांत एकदम, काय टेन्शन नाही कोणाचं काय. मस्त.
आमचं इतकी वेल एज्युकेटेड आहे ॲक्च्युली. शांतपणे पहिले बाहेर यायला देतात, नंतर आपण जातो. पाया थायवरून निघालोय. สถานีต่อไปราชเทวี Next station नंतर सांगू माझं. ราชเทวี एक स्टेशन फक्त मध्ये त्यानंतर PFC आहे तिकडे मॉलमध्ये फिरत इकडे बिल्डिंग वगैरे भरपूर छान आहे. वेल स्ट्रक्चर वगैरे असं बांधले तुम्ही बघू शकता. दाखवतो तुम्ही. Okay, I have to go to Siam Mall. The Siam station mall. The mall where I can eat something or buy something, clothes, something, or I can just roam around. मी त्यांना मॉल बद्दल विचारतो बट त्यांना काय माहिती कळत नाही. ओके, दॅट्स फाईन. This is 37 kilometer. Time. Oh. Okay, fine. Thank you so much. Thank you. मी ते पुढच्या दोघांना विचारत होतो बट त्यांना काय कळतच नव्हतं वाटतं. ट्रान्सलेट पण केलं त्यांनी मोबाईलमध्ये. त्यांना सांगतोय की मला खरेदी करायचं आहे, काहीतरी खायचं आहे, पण नाही, त्यांना कळतच नव्हतं. मेन म्हणजे आय थिंक सियाम सेंटर तेच आहे. मला आय थिंक तिकडे जायचं आहे असं तरी वाटतं मला. बघू तिकडे फिरायचं आणि नाही तर निघायचं 5 वाजता. 3:30 झाले जातं. 1 तास थांबायचं, निघायचं थोडा वेळ, काहीतरी खायचं वगैरे निघायचं. सध्या तरी तेच करू शकतो आपण. ओके, समथिंग हा असा सेंटर आहे सियाम म्हणून. आणि हे मेट्रो स्टेशन सियाम. आणि तिकडे जायचं जरा. बघू तिकडे जरा जास्त दिसतं खायला. मेट्रो गेली सियाम. बँकॉक सियाम सेंटर. ओ ईश्वरी, तुझं शॉप आहे का? काय हवंय का? घे ना, काय पाहिजे असेल तर घे. अरे तुला चान्स दिला होता घ्यायला, घेतलं नाही तू. बघ मी तुला दाखवतो अजून. घे लवकर ईश्वरी, घे. पोपट करते. त्याचं काय हवंय? पेंटंट वगैरे. स्टोरला कधी जाऊन फाईन मी. Where's New Era here? New Era. ओके No? ओके. आय थिंक कोणी मला कळालं नाही, बट मला एवढं कळालं की नको रेकॉर्ड करू. तो मी थांबवलं ते. ठीक आहे, काय म्हणजे प्रायव्हसी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मी ते खायला बघतो, तुम्ही तो पण काहीतरी वेगळा बघा. चालू आहे भरपूर आवाज करतात सर्वजण. ก็ฝากให้ทุกคนมาดูมิติไบรท์2026เยอะๆนะครับเพราะว่าก็ไม่ใช่แค่ผมคนเดียวแต่มีหลายๆคนที่น่าดูมาก काय बोलतो मला ๆเรา कळत ติ नाही. ดตามกันนะครับสวัสดีครับ
शुगर लेस शुगर. वन. जरा हे योगर्ट ट्राय करतोय. कुठे गेला? ओके चलो मी जरा योगर्ट ट्राय करतो. मला फक्त हे योगर्टच दिसतंय, दुसरं काही दिसतच नाही. दिस माझ्या थोडंसं लायकीमध्ये आहे. ते पण मँगोची टॉपिंग ऍड करतोय मी ह्याच्यामध्ये. बघूया आता कसं लागेल ते. मी हे ओटचं योगर्ट घेतलंय आणि त्यामध्ये मँगोचा फ्लेवर आहे. थोडं ठीक आहे, जरा जास्त स्ट्रॉंग येत नाही, बट थोडंसं जास्त हे करावं लागतं, फोडावं लागतं. आणि मध्ये मध्ये थोडेफार ओट्स पण येतात तोंडाला. सो गुड. 89 भात इट्स गुड. सो मी ते योगर्ट मँगो ओट्स हे खात होतो आणि त्यानंतर मग मी इथे आलो. थर्ड फ्लोअरवरून इथे डान्स वगैरे चालू होता, म्युझिक ऐकायला येत होतं. सो बोलो जाऊया बघूया. सो इथे मुली हा डान्स करत होत्या आणि भरपूर छान उत्तम डान्स करत होत्या आणि त्यात मला ह्या मुलाचा ड्रेस कोड भरपूर छान आवडला. सो बोलो दाखवतो मला. चलो आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता जवळपास संध्याकाळचे 4:30-5 वाजत आल्यात. आता निघायला पाहिजे. ही माझी ट्रेन पण आली सियामवरून. मला नंतर कळालं की माझ्या माईकची बॅटरी लो झाली आणि त्यामुळे ते रेकॉर्ड नाही झालं. सो मी हे सांगत होतो की मी थांबतो आता इथे आणि माझी आता इथे पायात हायवरून सुवर्णभूमीला परत जाईन मी आणि तिथून मग दुसरा ब्लॉग चालू करेन. मी तिथून थायलंडवरून मी आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. सो आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. एन्जॉय करा तुम्ही.